लोकसभेची निवडणूक. तर यासाठी महत्त्वाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना संविधान वाचवण्यासाठी. आज पाहिला असं आपण देश कुठल्या दिशेने चालू आहे, हुकुमशाहीच्या दिशेने या देशाची वाटचाल चालू आहे. दिल्ली सारख्या मुख्यमंत्र्याला जेलमध्ये टाकलं जातं. केजरीवाल सगळ्या देशातील सगळ्यात चांगलं काम करणारा मुख्यमंत्री म्हणून ज्या मुख्यमंत्र्याकडे पाहतो आपण, ते केजरीवाल साहेबांना आत टाकलं. आपल्या राज्यात सुद्धा अनेक सत्तांतरण झाले 5 वर्षामध्ये. म्हणजे रात्रीत सरकार बदललं. हे कशामुळे झालं? ते फक्त ईडी आणि सीबीआयच्या धाक दाखवून त्या ठिकाणी अनेक सत्तांतरण झाले आहेत. देशात अस्थिर वातावरण करण्याचं काम या केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जात आहे. त्यामुळे आज आपण सर्वांनी विचारपूर्वक या निवडणुकीला गेलं पाहिजे. भारत देश एक काळ कृषी प्रधान देश म्हणून त्या भारत देशाकडे आपण पाहत होतो. त्या भारत देशामध्ये आज काय परिस्थिती आहे? सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या, आणि त्याचं सरासरी जर प्रमाण काढलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. सरकार काय म्हणतो? शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवा. अरे जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असेल तर शेतीमालाला चांगल्या पद्धतीचा बाजारभाव दिला पाहिजे. शेतीला जोडधंदा म्हणून ज्या दूध धंद्याकडे पाहतो त्या दुधाला चांगले बाजार दिले पाहिजे. शेतीमालाला बाजार भाव नाही द्यायचे, दुधाला बाजार भाव वाढून नाही द्यायचे, आणि कशा आत्महत्या थांबतील? एका बाजूला शेतीमालाची जर परिस्थिती पाहिली, खतं बी बियाणे औषधं सगळ्या मजुरीचा अभ्यास सगळं कॅल्क्युलेशन केलं, आणि ज्यावेळेस माल मार्केटला जातो त्याची पट्टी आणि हे सगळं कॅल्क्युलेशन काढलं तर नुकसानीत माल मार्केटमध्ये जातो. दुधाची सुद्धा काय परिस्थिती, पशुखाद्याचे रेट बघा, सगळ्या परिस्थिती जर अभ्यास केला आपण तर जो डेअरीला जातो दूध काय 22-23 रुपये, आणि बिस्लरीची बाटली 20 रुपयाला. ही परिस्थिती केंद्र सरकारने केलेली आहे. एका बाजूला 2014ला ज्यावेळेस भाजपचं सरकार केंद्रात आलं, त्या मोदी साहेबांनी सांगितलं होतं की गॅसचे किती रेट वाढले, आणि त्यावेळेस गॅस काय आलं? 450 रुपयाला गॅस होता ना, का 350? 450 रुपयाला गॅस होता. आणि त्यांनी सांगितलं होतं की प्रत्येक आमच्या माता भगिनींना सांगितलं होतं की तुम्ही मतदानाला जाताना गॅस शिगडीच्या पाया पडून जा. आणि आज काय परिस्थिती? आज केवढ्याला गॅस आहे? 1170 का 80 रुपयाला गॅस आहे. अरे ही परिस्थिती म्हणजे हा देश कुठं नेऊन ठेवलाय? मुळे आज आपण सगळ्यांनी विचारपूर्वक निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आणि ज्यांना आपण 5 वर्षापूर्वी संसदेत पाठवलं त्यांनी काय दिवा लावला सगळ्यांनीच बघितलं. ज्या शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून ते संसदेत गेले, एक सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न कधी मांडला नाही, कधी समाज हिताचा कधी प्रश्न मांडला नाही, कधी कुठलं 5 वर्षामध्ये काम सुद्धा नाही केलं. फक्त त्यांना दुसरी एक सवय, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करायची. यांनी काम मंजूर केलेले पण नारळ फोडले असते. फोडलं का दादा? काही फोडलं ना? स्वतः काही नाही करायचं, पण दुसऱ्याच्या कामावर नारळ फोडायचं काम केलं. आणि म्हणे आम्ही लय विकास, आम्ही 50-60 वर्षापासून या जिल्ह्यावर आमचं नेतृत्व आहे. काय मग मी तुमच्या वतीने प्रश्न विचारतो, 50-60 वर्षात एखादा असा तरी प्रोजेक्ट दाखवा ना, त्याचा कमीत कमी 10-20 लोकांना फायदा होईल. 5-25 वर्ष लोक नाव घेताना असा एखादा तरी प्रोजेक्ट आणला का त्यांनी? काही नाही. आणि फक्त विकासाच्या गप्पा मारायच्या, विकासावर बोलायचं, पण कुठलं नाही. आज निवडणुकीला सामोरं जात असताना कुठल्या मुद्द्यावर जायला पाहिजे होतं? सामोरं त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे होतं. त्यांनी काय सांगायला पाहिजे होतं? 2019ला मला तुम्ही खासदार म्हणून संसदेत पाठवलं, मी 5 वर्षामध्ये इतके कामं केले, हा माझा कामाचा लेखाजोखा. या कामाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरं जाणं अपेक्षित होतं, पण त्यांच्याकडे एकही विकासाचा मुद्दा नाही. प्राजक्तदादा 4.5 वर्षापूर्वी आमदार म्हणून तुम्ही पाठवलं त्यांना आमदार म्हणून. त्यांनी बघा, त्यांनी कामाच्या माध्यमातून त्या सत्तेचा फायदा प्रत्येक वाडी वस्ती कसा विकासाची गंगा पोचल, सार्वजनिक स्वरूपाच्या योजना कशा प्रत्येक गावागावात जातील, व्यक्तिगत स्वरूपाच्या शासकीय योजना कशा प्रत्येक घराघरापर्यंत जातील, हा विचार केला. म्हणून आज ते प्रत्येक गावागावात गेल्यानंतर लोक सांगतात, प्राजक्तदादा तुम्ही हा रस्ता दिला, हा सभा मंडप दिला, हे काम दिलं, ते काम दिलं.
तुम्ही ज्या माणसाला आमदार म्हणून पाठवलं त्यांनी तुमचा विश्वास सार्थकी ठरवला, आणि ज्यांना खासदार म्हणून 5 वर्षापूर्वी पाठवलं त्यांनी काय केलं? त्यांनी काहीच केलं नाही. निष्क्रिय खासदारांची एक यादी आली ती भाजपची, त्यामध्ये भाजपच्या यादी त्यांचं 3 नंबरला नाव होतं निष्क्रिय खासदार म्हणून. त्यांच्या लक्षात आलं 5 वर्षांनी अरे आपण आता सपशेल अपयशी ठरलोय, आता जनतेत कसं जायचं. मग त्यांनी डाळ साखर वाटायचा उपक्रम हातात घेतला. तुम्हाला मी साधा प्रश्न विचारतो, डाळ साखर वाटणं हे आमदाराचं आणि खासदाराचं काम आहे का? त्यांचं काय काम आहे? गावातले रस्ते करणे, गावात बंधारे करणे, शहरी भागातलं ड्रेनेज करणे, चांगल्या सुखसुविधा उपलब्ध करून देणे, गार्डन करणे, हे काम आमदार खासदाराचं असतं. पण त्यांच्या लक्षातच नाही आलं. त्यांना वाटलं आता काय आपण तर काही नाही केलं, मग आता काय करायचं, चला डाळ आणि साखर वाटू. अरे तुम्ही जर आमची एवढी किंमत करणार असेल तर आज तुमचे आता आपण त्यांना आता आज प्रश्न विचारणं गरजेचं आहे ना. बऱ्याच तालुक्यामध्ये ते ज्यावेळेस प्रचाराच्या निमित्त गावागावात गेले त्यावेळेस लोकांनी प्रश्न विचारला, अरे डाळ आणि साखर कुठं वाटते तर काम करा. म्हणलं काम करा. अरे साधा सोपा प्रश्न जो तुमच्याशी निगडीत आहे, नगर मनमाड रस्ता, तो रस्ता करता आला का 5 वर्षात? तो रस्ता कोणाच्या हद्दीत आहे? यांच्या नाही, आमच्या नाही, तर केंद्राच्या हद्दीतला रस्ता होता. काय राज्याच्या हद्दीतला रस्ता असता तर पहिल्या गाडीत प्राजक्त दादांनी करून टाकला असता. केंद्राचा रस्ता होता. मी नगर पातळी रस्त्याला उपोषणाला बसलो, मी करून घेतला. म्हणा आता लय मोठ्या घरचं आहे ना, बघू आता होतो का नाही. झाला का? नाही झाला. नगर मनमाड रस्ता, त्या रस्त्याने कमीत कमी 500 लोकांचा बळी गेलाय, 1000-2000 लोकांना अपंगत्व आले. तो रस्ता का करता आला नाही त्यांना, आणि फक्त विकासाच्या गप्पा मारायच्या. माझ्यावर काय व्यक्तिगत टीका टिप्पणी काय केली, निलेश लंकेला इंग्रजी वाचता येते का नाही. अरे तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, तुम्हाला इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा? काम करणारा पाहिजे ना. आले का? या आता या ठिकाणी आपले प्रमुख वक्ते कराळे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. नितेश कराळे सर, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सध्या त्यांना लय वांटेड आहे महाराष्ट्रात. कराळे साहेबांसाठी एकदा टाळ्या वाजा रे, लय लांबून आले ते, बहुत दूरचे आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं काय मी, तुम्हाला मराठी बोलणार इंग्रजी बोलणारा खासदार पाहिजे का काम करणारा? रिझल्ट देणारा पाहिजे ना. यापुढे तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, अरे 24 तास 365 दिवस सर्व्हिस देणारा माणूस आहे. तुम्ही एकदा फक्त विश्वास टाकून बघा. तुम्ही सुद्धा म्हणता ना रे काय माणूस आहे राव, आपली सुद्धा चॉईस काय 1 नंबर निघली. यांच्यासारख्याने मोठ्यापणासाठी पद घेणारा नाही, काम करणारा माणूस आहे. मी इथंच सभेत सांगितलं होतं, मी सरपंच झालो, मी त्या सरपंचकीला न्याय दिला म्हणून मला पंचायत समितीत लोकांनी पाठवलं. पंचायत समितीत मला न्याय दिला, पंचायत समितीत मी काम करीत असताना जनतेला न्याय दिला म्हणून मला झेडपीत पाठवलं. झेडपी सदस्याला न्याय दिला त्या म्हणून आमदार केलं, आणि आता आमदार केला सुद्धा चांगला न्याय दिला म्हणून आता डायरेक्ट ठरलं का? दादाने किती कामं केले असतात कमीत कमी. कोरोनाच्या काळात तुम्ही भरपूर साथ दिलेली आम्हाला. एका फोन मध्ये तुम्हाला सांगतो आम्हाला पाठवलं. अरे त्या कोरोनात सुद्धा माझ्यावर आरोप केला. एक दलाल पत्रकाला हाताशी धरला आणि म्हणले निलेश लंकेने लय करोड रुपयाचे पैसे काढले. काय धंदे यांचे. स्वतः काही नाही करायचं, स्वतः काही करायचं नाही, फक्त टीका टिप्पणी करायची. काल मला कोणीतरी सांगितलं, एका डॉक्टर मंडळींच्या मीटिंग मध्ये सांगितलं, निलेश लंके हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट असले ना तर डॉक्टरला दम देऊन पेशंट नेतात. असं डॉक्टरने सांगायला पाहिजे ना. आम्ही सांगतो डॉक्टरांना, काय सांगतो, डॉक्टर साहेब गरीबाचं पेशंट आहे, जरा बघा ना काही करता येतं का. असं बोलल्यावर डॉक्टर म्हणतात चाललं ठीक आहे, काय अडचण आहे, 2 रुपये बिल कमी करा. आम्ही कधी चुकीचे कधी दादागिरीची भाषा करीत नाही. फक्त यांनी आता काहीतरी यांच्याकडे काहीच राहिलं नाही म्हणून व्यक्तिगत टीका टिप्पणी करण्यामध्ये वेळ घालीत आहे. एवढं तुम्हाला मी काय सांगितलं, विकासाच्या मुद्दा तुम्ही दादांना आमदार केल्यानंतर मंत्री झाले, कमीत कमी 2,500-3,000 कोटी रुपयाचा निधी आपल्या मतदारसंघामध्ये आला.
फक्त राज्याचं इंजिन असताना. आणि जर राज्याच्या इंजिनला जर केंद्राचे इंजिन जर जॉईन झालं तर एक काम राहील का सांगा बरं? डबल इंजिनची गाडी पाहिजे का सिंगल इंजिनची? जर राज्याला जर केंद्र जोडीदार असलं तर निश्चित या भागातील कुठलाच प्रश्न राहणार नाही. तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि जाता जाता एकच विनंती करतो, एकदा संधी द्या, फक्त एकदा. तुम्हाला अभिमान वाटत असं काम करून दाखवू ना. मी ध्येयवाडा कार्यकर्ता आहे, ध्येयवाडा माणूस आहे. अभिमान वाटत असं काम करून दाखवीन. आणि अभिनय तो कभी नाही. मग ही गुलामगिरी कायमच राहणार आहे. त्याच्यामुळे आत्ता नाही तर परत कधीच नाही. आणि हे आता जे मतं मागायला येतात ना, ही शेवटची वेळ आहे त्यांच्यासाठी. कारण पुढल्या वेळेस त्यांचा मतदारसंघ ओपन होतोय. काय त्यांचा मतदारसंघ ओपन होतोय. त्यामुळे सगळ्यांना विनंती करतो, एकदा फक्त माझा विश्वास टाकून पहा. अरे तुम्हाला अभिमान वाटतं असं काम करून दाखवीन, अभिमान वाटतं असं काम करून दाखवीन. माझं नातं गोरगरिबांशी, माझं नातं शेतकरी बांधवाशी. त्यामुळे माझ्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, माझं नातं सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी हा निलेश लंके 24 तास 365 दिवस तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करण्याचा हा त्या ठिकाणी शब्द देतो. आणि 13 तारखेला अशी काय तुतारी वाजवायची ना, तिचा आवाज कुठे गेला पाहिजे? डायरेक्ट दिल्लीत. आपलं चिन्ह काय? तुतारी वाजवणारा माणूस. हे आपलं चिन्ह आहे. हे आपलं चिन्ह प्रत्येकाच्या घराघरात पर्यंत गेलं पाहिजे आणि प्रत्येकाच्या मनामनात गेलं पाहिजे. ही तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो. आणि आता शेवटचं निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावर आलेली. आता त्यांचं लक्ष्मी दर्शन चालू झालेलं आहे. बाबा आला का नाही तुमच्याकडं? लक्ष्मी दर्शन चालू झाले. लक्ष्मीला पाठ फिरू नका. गरीबा घरचं लग्न नाही, टिकून घ्या. आणि राहिलं थोडंफार तर माझ्याकडं पण पाठवा. पण मत कुठं? तुतारीला 100%. त्यामुळं सगळ्यांना विनंती काय आहे, आता तुतारी 13 तारखेपर्यंत प्रत्येकाच्या मनामनात राहिली पाहिजे. आणि तुम्हाला मी जाता जाता एक सांगून जातो, नेताजी सुभाषचंद्र बोसांचं काय वाक्य होतं? तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. तसं आपलं पण वाक्य आहे, तुम मुझे 10 दिन दे दो. कितने? मैं आपको 5 बरस दूंगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो. यानंतर सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अभयजितजी ससाने हे आपलं मनोगत व्यक्त करतील. विखुरलेल्या देशबांधवांना एकत्रेच्या जन आंदोलन उभ्या करणाऱ्या राजमाता जिजाऊ, 18 पगड जातीतील तरुणांना एकत्रित करून तुमचं आमचं रयतेचं स्वराज्य निर्माण करणारे तुमचे आमचे बहुजनांचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या, दीनदलितांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या अगदी झुगी झोपडीपर्यंत घेऊन जाण्याचं थोर कार्य करणारे जागतिक दर्जाचे समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले, माई ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले, आज ज्यांची पुण्यतिथी आहे अशा आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, या सर्व बहुजन महापुरुषांना, त्यांच्या विचारांना प्रथमतः महाविकास आघाडीच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करतो. मित्रांनो, होऊ घातलेली ही नगर दक्षिणेची जी लोकसभेची निवडणूक आहे, ही तुमच्या आमच्या सर्वांच्या अस्मितेची, हक्काची आणि अधिकाराची जपवणूक करणारी, की या अधिकाराला कुठेतरी गालबोट लावणारी अशा पद्धतीची निवडणूक आहे. कारण मित्रांनो, या देशाचं वातावरण आपण पाहतोय. 2014 पासून हा देश अस्थिरतेकडे झुकलेला आहे. या देशाचं संविधान धोक्यात आलेलं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जी घटना दिलेली आहे, ती घटना खऱ्या अर्थानं अबाधित राहते की नाही, सुरक्षित राहते की नाही, अशा पद्धतीचा प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर निर्माण झालेला आहे. मित्रांनो, पूर्वीच्या काळी राजाच्या पोटी राजा जन्माला यायचा, परंतु महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 साली या देशाला संविधान दिल्यानंतर ही प्रथा पूर्णपणे बंद केली आणि मतपेटीतून राजा निर्माण करण्याची जादू खऱ्या अर्थानं केलेली आहे. आणि म्हणून हे संविधान वाचवणं आता तुमची आमची सर्वांची जबाबदारी बनलेली आहे. मित्रांनो, या जिल्ह्यामध्ये
2009ला शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये रामदास आठवले साहेबांचा जो पराभव झाला, तो पराभव अतिशय जातीवादी विखारी प्रचार करून ज्या मंडळींना रामदास आठवले साहेबांना 2-2.5 लाखाच्या मताधिक्यानं शिर्डी मतदारसंघामध्ये पराभूत केलं, खऱ्या अर्थानं आंबेडकर चळवळीतल्या कार्यकर्त्यांना एक सुवर्ण संधी आलेली आहे की बाबासाहेबांच्या पॅन्थरच्या खऱ्या अर्थानं पराभवाचा बदला घेण्याची जबाबदारी तुमची आणि आमची आहे. दादा हा बाबासाहेबांचा कार्यकर्ता आहे, हा हुशार आहे, बुद्धिमानी आहे, हा आठवले साहेबांच्या पराभवाचा नक्कीच बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण काय झालेलं आहे, आठवले साहेबांच्या ऑफिसवरती या जिल्ह्याचे पालकमंत्री गेले आणि आठवले साहेबांना विनंती केली की साहेब तुम्ही जरा या जिल्ह्यामध्ये नगर दक्षिणेमध्ये त्या ठिकाणी लक्ष घाला. मित्रांनो, या गोष्टी आता खऱ्या अर्थानं साहेबांना जरी बोलता येत नसलं तर तुम्ही आम्ही सर्वजण या गोष्टीकडे आपण अतिशय लक्ष देऊन या सुपुत्राला त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवण्याची खऱ्या अर्थानं गरज निर्माण झालेली आहे. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा विषय मित्रांनो, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार की ज्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराची विवरणपत्र त्या ठिकाणी फॉर्म भरल्यानंतरचं जे विवरणपत्र आहे त्याच्यामधली जी प्रॉपर्टी आहे मित्रांनो, ती लिगली प्रॉपर्टी 300 कोटी रुपयाची आहे. जर 300 कोटीची ज्या वंचितच्या उमेदवाराची प्रॉपर्टी असेल तर तो वंचितचा उमेदवार असू शकतो का? मित्रांनो, या गोष्टीचा खऱ्या अर्थानं विचार करण्याची आवश्यकता आहे. कारण वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जर 300 कोटीचे त्याची प्रॉपर्टी लिगली असेल तर अनलिगली किती असेल? मित्रांनो, या गोष्टीचा खऱ्या अर्थानं आपला जो समाज आहे, हा बाबासाहेबांचा जो गावकुसा बाहेरचा जो समाज आहे, हा 300 रुपयासाठी दिवसभराचं त्याचं घर चालवण्यासाठी संघर्ष करतो आणि 300 कोटी प्रॉपर्टीचे उमेदवार आम्हाला सांगतात की आम्ही वंचित आहेत. मित्रांनो, आता या गोष्टी आपल्याला ओळखायची गरज खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे. 5 वर्ष संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे बोंबलणारे खऱ्या अर्थाने यांच्या ज्या वेळेस वळचणीला जाऊन बसतात त्यावेळेस आमच्या सारख्या तरुण कार्यकर्त्यांची खऱ्या अर्थानं एक या ठिकाणी जबाबदारी मोठी बनते. आणि म्हणून मित्रांनो, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या पवार साहेबांनी खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळवण्यासाठी सत्तेला लाद मारली. मित्रांनो, सत्ता गेली. अनेक मंडळींनी सांगितलं होतं साहेब बाबासाहेबांचं नाव जर मराठवाडा विद्यापीठाला दिलं तर तुमची सत्ता जाणार आहे. साहेबांनी सांगितलं सत्ता गेली तरी बेहतर, पण बाबासाहेबांचं नाव हे मराठवाडा विद्यापीठाला मिळालं पाहिजे. मित्रांनो, बाबासाहेबांचं नाव दिलं. या गोरगरीब समाजासाठी, इथला बौद्ध समाज असेल, इथला मातंग समाज असेल, इथला चर्मकार समाज असेल, इथला ओबीसी असेल, इथला भटका समाज असेल, या समाजाच्या उत्थानासाठी पवार साहेबांनी विविध पद्धतीचे महामंडळे काढली आणि या महामंडळाच्या माध्यमातून या तरुणांच्यासाठी विविध पद्धतीच्या कल्याणकारी योजना या ठिकाणी राबवलेल्या आहेत. मित्रांनो, आपल्याला जे उमेदवार मिळालेले आहेत, निलेश लंके साहेब अतिशय म्हणजे 14 एप्रिलला दुसरी कोरोनाची लाट आली, 14 एप्रिलला बाबासाहेबांची जयंती होती. 10 एप्रिलला आम्ही त्यांना भेटलो, म्हटलं साहेब बाबासाहेबांची जयंती आहे, 4 दिवसावरती जयंती आलेली आहे. बाबासाहेबांच्या जयंतीच्या मुळे 10 तारखेला जे कोविड सेंटर त्या ठिकाणी सुरू होणार होतं ते 14 तारखेला केलं आणि बाबासाहेबांना खऱ्या अर्थानं अभिवादन करणारा बाबासाहेबांच्या विचाराचा खरा जर वंचितचा कार्यकर्ता उमेदवार कोण असेल तर तो निलेश लंके आहे. हा आपला माणूस आहे आणि म्हणून तुमच्या आमच्या घरातला माणूस आहे, बहुजनांचा माणूस आहे, कष्टकऱ्यांचा माणूस आहे. म्हणून या प्रस्थापित व्यवस्थेला उलटून टाकण्याची जबाबदारी ही तुमची आमची आहे, सामान्य कार्यकर्त्याची आहे. मित्रांनो, बोलण्यासारखं भरपूर आहे. दादांना बोलायचं आहे. कराळे साहेब खूप आपल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, ते देखील या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. परंतु शेवटची एक विनंती या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपल्याला करतो. एक छोटंसं उदाहरण या निमित्तानं सांगतो. मी अनेक सभेमध्ये खऱ्या अर्थाने उदाहरण सांगत असतो. एक 2 मिनिटांमध्ये एक उदाहरण सांगतो की आपली जबाबदारी काय असणार आहे. मित्रांनो, एक सुंदर अशा पद्धतीचं जंगल असतं की हे ज्या जंगलामध्ये सगळं प्राणी पक्षी अगदी गुण्या गोविंदानं नांदत असतात. फळा फुलांनी अतिशय सुंदर अशा पद्धतीचं ते जंगल बहरलेलं असतं आणि एक दिवस अचानक या जंगलाला आग लागते की जशी या देशाला 2014ला आग लागलेली आहे. हा देश 2014 पासून जाती धर्मांनी ज्या पद्धतीनं पेटून उठतोय, ज्या पद्धतीनं द्वेषाचं राजकारण सुरू आहे, अगदी अशाच पद्धतीचा वणवा जंगलाला लागलेला असतो. मित्रांनो, जो तो जीवाच्या आकांताने ते आग विझवण्यासाठी प्रयत्न करत असतो, आपला जीव वाचवण्यासाठी ते जंगलाच्या बाहेर पळत असतो. मित्रांनो, हे सर्व होत असताना एक छोटीशी चिमणी त्या जंगलाच्या शेजारी त्या तळाव असतं आणि त्या तळ्यामध्ये जाते, आपल्या पंखामध्ये पाणी घेते, त्या आगीवरती फडफडते.
वरती एक झाडावरती कावळा बसलेला असतो की जे अनेक कावळे प्रत्येक गावामध्ये असतात. लंके साहेबा मागे फिरल्याने तुला काय मिळणार आहे, प्राजक्त दादाने तुला काय दिलं. अरे मित्रांनो, ही बहुजनांच्या विचारांची, फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराची, माणसाला माणूस म्हणून वागवणारी ही माणसं आहेत, माणसांना प्रेम देणारी ही माणसं आहेत. त्याच्यापेक्षा अजून काय पाहिजे मित्रांनो. त्या चिमणीला तो कावळा म्हणतो, अगं तुझ्या या पंखातल्या पाण्यानं थोडीच हे वणवा विझणार आहे, ही आग विझणार आहे. मित्रांनो, चिमणीचं कार्य एकदा दोनदा सातत्यानं सुरू असतं. आपल्या पंखामध्ये पाणी घेते आणि त्या आगीवरती पडपडत असते, ते आग विझवण्याचा प्रयत्न करत असते. कावळ्याचे टोमणे देण्याचं ते थांबत नाही. शेवटी न राहून ती म्हणते, अरे कावळे दादा, ज्या वेळेस या वणव्याचा इतिहास लिहिला जाईल, ज्या वेळेस या आगीचा इतिहास सांगितला जाईल, त्यावेळेस या वणव्याला आग लावणाऱ्यांच्या नव्हे तर आग विझवणाऱ्यांच्या यादीमध्ये माझं कुठंतरी नाव असणार आहे. मित्रांनो, हीच परिस्थिती आहे. या देशाला आग लागलेली आहे. 84 वर्षाचा योद्धा उन्हामध्ये 22 एका दिवसामध्ये, खऱ्या अर्थानं 22 दिवसामध्ये 54 का काहीतरी सभा साहेब घेत आहेत. आजाराने त्रस्त आहेत, वय प्रचंड झालेलं आहे. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये या हुकुमशाहीला रोखण्यासाठी, इथल्या जात्यांना ठोकून काढण्यासाठी महाराष्ट्रभर आपला साहेब फिरतोय. आणि मित्रांनो, तुमची आमची खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे की आज आपण जर घरात बसलो तर येणाऱ्या पिढीचं वाटोळ आहे. तुमच्या हाताने जर या देशाला आग लावायची असेल तर खुशाल लावा. पण मित्रांनो, ही शेवटची संधी आहे. या संधीचं सोनं करा. निलेश लंके तुमच्या आमच्या घरातला उमेदवार, तुमच्या आमच्या हक्काचा उमेदवार, तुमच्या आमच्या प्रश्नासाठी भांडण्यासाठी संसदेत पाठवा, एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, जय शिवराय. यानंतर आपल्या तालुक्याचे आमदार, आपल्या सर्वांचे नेते, माजी मंत्री आदरणीय प्राजक्त दादा हे आपले मनोगत व्यक्त करतील. खरं बाकीच्या बऱ्याच वक्त्यांना बोलायचं होतं. मी थोडी दिलगिरी व्यक्त करतो, कारण सरांनाही पुढं अजून साताऱ्याला सभा आहे, तिकडनं फोन यायला लागलेत. त्यामुळं मला वाटतं काँग्रेस पक्षाचे, आमचे शिवसेनेचे मित्र पक्षाचे वक्त्यांनाही बोलायचं होतं, पण थोडी दिलगिरी पुढच्या सभेमध्ये आपण समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. आज आपल्या या सभेला मार्गदर्शन करण्याकरता इथं प्रमुख वक्ते वर्ध्यावरनं आलेले आहेत. कराळे सर म्हणून त्यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. विशेषतः स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करण्याचं ते काम करतातच, पण आता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ते प्रवक्ते म्हणून देखील काम करतात. मी वर्ध्याला संपर्क मंत्री म्हणून होतो त्यावेळेस आमची 1-2दा गाठही झाली होती आणि युट्यूबवर बरेच आपण त्यांची भाषणं ऐकली असतील, त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. त्यांना बॅटिंग जास्त आपल्याला करायला द्यायची आहे. पण आमचे काही इथले थोडे स्थानिक मुद्दे ते बोलल्याशिवाय लोक म्हणतील बघा बोललंच नाही. खरं या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या नगर दक्षिण मतदारसंघाचा खासदार निवडून द्यायचा आहे, दिल्लीला पाठवायचा आहे. 2 उमेदवार आपल्या समोर आहेत, विद्यमान किंवा त्यांना आता मी माजी खासदार म्हटलं तरी हरकत नाही अशी परिस्थिती मतदारसंघामध्ये मला दिसते. आणि नुकतेच आपल्या पक्षाचे ज्यांनी आता तिथं मार्गदर्शन केलं पुढच्या सभेला गेले, त्यांना आता भावी खासदार म्हटलं तरी हरकत नाही असे निलेशजी लंके साहेब यांचं आता राहुरी शहरामध्ये आपण अभूतपूर्व असं त्या ठिकाणी स्वागत केलं, रॅली केलेली आहे. मित्रांनो, 2 उमेदवारांची तुलना करा. आपल्याला खासदार दिल्लीला पाठवायचा आहे संसदेमध्ये, जिथे या देशाचे कायदे बनतात. आपला हा ग्रामीण मतदारसंघ आहे. ग्रामीण भागातली आपली अर्थव्यवस्था ही मुख्यत्वे शेतीवरती अवलंबून आहे. आणि मग आपले प्रश्न, आपल्या भावना, आपल्या अडीअडचणी, आपल्या संवेदना जाणणारा माणूस तोच तिथं आपल्या भावना व्यक्त करू शकतो. पण जो माणूस 5 वर्षामध्ये आपल्यामध्ये आलाच नाही. मी कित्येक गावामध्ये मतदारसंघामध्ये फिरलो, आपल्या राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये कित्येक गावामध्ये फिरलो. लोक म्हणायची खासदार आमच्याकडे आलेच नाहीत. ठीक आहे, मी समजू शकतो मतदारसंघ मोठा आहे, पण एखाद्या तरी गावात सगळीकडे कुठं जिथं जाऊ तिथं खासदार आमच्याकडे आलेच नाही ही त्या ठिकाणी बोंब होती. अरे मग तुम्ही जर सर्वसामान्य जनतेमध्ये कधी गेलाच नाहीत,
सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखामध्ये तुम्ही जर कधी सहभागी झालाच नाहीत तर तुम्हाला आमच्या सर्वसामान्य जनतेच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या भावना, आमचे प्रश्न, आमचे दुःख तुम्हाला कळणार कधी? आणि ज्या माणसाला आपले दुःख, आपल्या वेदना माहीतच नाहीत तो काय आपले प्रश्न संसदेमध्ये मांडणार आहे? आणि म्हणून निलेश लंके साहेबांसारखा आपला उमेदवार हा सातत्यानं जनमानसामध्ये आहे, सातत्यानं आपल्या सुखदुःखामध्ये, आपल्या अडीअडचणीमध्ये हाकेला ओ देणारा उमेदवार आहे, ज्याला आपले प्रश्न, आपल्या अडचणी, या तुमच्या अडचणी, ह्या स्वतःच्या अडचणी ह्या समजून धावून जाणारा माणूस आहे, तो निश्चितपणे दिल्लीमध्ये आपले प्रश्न सरकारसमोर निश्चितपणे मांडणारा माणूस त्या ठिकाणी आहे. तुम्ही म्हणाल कोणत्या भाषेत मांडेल? कोणत्या भाषेत मांडायच्या? अरे कोणत्याही भाषेत मांडू दे, काय फरक पडत नाही, पण त्या मनापासून मांडल्या गेल्या पाहिजेत. आपल्या वेदना जाणून त्या हितून मनापासून जेव्हा भाषण होतं ना, मग ते कुठल्याही भाषेत जातो ते मनाला त्या ठिकाणी लागतं भाषण. पण आता विद्यमान खासदारांना मात्र काय आपल्या भावना, संवेदना माहीत नाहीत. खरं मागच्या पंचवार्षिकला लोकांनी खूप अपेक्षेनं त्यांना मतदान दिलं. त्यावेळेस डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक नुकतीच पार पडली होती आणि त्या निवडणुकीमध्ये समोरच्या उमेदवारांनी पॅनल केला होता. इथं राहुरी तालुक्यातले आम्ही सर्वजण, या तालुक्यातला कारखाना म्हणून तालुक्याचे सर्व पक्षीय नेते एकत्र होऊन आपण पॅनल केला. थोडक्यामध्ये आपला तिथं पराभव झाला. पण मित्रांनो, या राहुरी तालुक्यातल्या, राहुरी शहरातल्या जनतेला मला काही गोष्टींची आठवण करून द्यायची आहे. आज जर कोणी ते म्हणत असतील की आम्ही आता असं करू, आम्ही तसं करू, तुम्ही त्यांची मागच्या राहुरी कारखान्याच्या सभेतली भाषणं आठवा. बंद पडलेला कारखाना ते बोलले की 150 कोटीचं कर्ज मला कुठल्या तरी बँकेने सँक्शन करून दिलेलं आहे. आमच्या सभासदांना वाटलं की अरे मोठं कर्ज आता त्या ठिकाणी सँक्शन आहे, मोठं लगेच सगळं होईल आणि खूप धडाधडा कारखान्याची मिल चालेल. पण ती मिलच मला वाटतं विकून टाकलेली आहे बहुतेक. नेली का चोरली आता काय, आता बघू, आम्ही सरकार आल्यावर चौकशी लावणार त्याची. सभासदांच्या मुलांना कारखान्याच्या शिक्षण संस्थेमध्ये प्राथमिकता देऊ, त्यांच्याकडनं काही घेणार नाही, त्यांना ऍडमिशन अशीच देऊन टाकू असं म्हटले होते का नाही? म्हणले होते. काय झालं? किती या तालुक्यातल्या सभासदाची मुलं त्या आयुर्वेदिक कॉलेजमधनं डॉक्टर झाली, किती मुलं इंजिनियर झाली. अरे आमचं इंजिनिअरिंग कॉलेज भले आमच्या तालुक्यातले आम्ही कसं बस का काढलं असे ना, मोठ्या कष्टातून काढलं, ते मात्र ते बंद करायचं काम तुम्ही पाडलं की जेणेकरून ऍडमिशन तिकडे लोणीला होतील, तिकडे नगरला कुठं होतील. या तालुक्यातल्या जनतेने खूप मोठा विश्वास तुमच्यावर ठेवला होता. त्या विश्वासाला तडा जाण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. त्या कारखान्यामधलं काय 2 वर्ष मी मागेही सांगितलं, कारखाना 2 वर्ष चालला, अक्षरशः तोडणी वाहतुकीच्या ऍडव्हान्स, ऊस तोडणी मजुरांना आधी द्यावे लागतात ऍडव्हान्स, तेव्हा ते मजूर त्या ठिकाणी येतात. 2 वर्ष ऍडव्हान्सच बाबांनी दिले नाहीत. बिगर ऍडव्हान्स वाहतूक, तोडणी वाहतुकीची यंत्रणा नव्हती. प्रसाद शुगर कारखान्यामध्ये अतिरिक्त तोडणी वाहतूक यंत्रणा झाली, ती तिकडे पुरवण्यात आली. त्यामुळे 2 वर्ष कसा बसा कारखाना चालला आणि मागच्या वर्षी तर बंदच राहिला. आणि कित्येक चर्चा आम्ही ऐकतो की आतमधल्या स्क्रॅप किती कोटीला विकला, काय केवढ्याचा होता, केवढ्याला विकला, या सभासदांच्या, राहुरी तालुक्यातल्या सभासदांच्या मालकीचा होता. कित्येक आम्ही त्या ठिकाणी चर्चा ऐकतो, एवढ्याला विकला, काय त्या मुरमाचा दंड 50 कोटी का काहीतरी दंड झाला. अक्षरशः ज्या अपेक्षेनं तुमच्याकडे ते सोपवलं, त्या सगळं अपेक्षा भंग लोकांचा झालेला आहे. लोक त्या ठिकाणी अक्षरशः चिडून आहेत.
तात्यांना खरं बोलायचं होतं, पण तात्यांकडे मुद्दे त्यांनी माझ्याकडे पाठवले. क्रशिंग लायसन्सच नव्हतं, क्रशिंग लायसन्सच मिळालं नाही तरी पण कारखाना चालवला. तात्या म्हणतात 50 कोटीचा दंड झालेला आहे. म्हणजे पुढची जी आमची बॉडी त्याच्यावरती ते आता हे 50 कोटी, मुरमाचे 50 कोटी झाले, 100 कोटी इथंच. आणि चालले होते आपला कारखाना त्या ठिकाणी चालू करायला. आणि म्हणून मला आपल्या सर्वाला इथं राहुरी शहरातल्या असेल, राहुरी तालुक्यातल्या जनतेला नम्रतापूर्वक सांगायचंय की ज्या उमेदवारांनी समोरच्या आपल्याला मोठी मोठी आश्वासन दिली होती, फक्त काय एक मुद्दा सांगतात की बाबा ते उड्डाण पूल नगरचा बांधला, उड्डाण पूल नगरचा बांधला, त्याचे फोटो बिटो आपल्याला येतात, दाखवतात. मी मागच्याही सभेत सांगितलं होतं की स्वर्गीय दिलीप गांधी असतील, स्वर्गीय अनिल भैया राठोड असतील, त्यांनी त्याचं काम चालू केलं होतं. आणि अक्षरशः भारतीय जनता पक्षाच्या सरकारला, त्यांचं सरकारनं 10 वर्षापासून एक उड्डाण पूल बांधायला एवढं तुम्ही त्या ठिकाणी असं करतात जसं काय म्हणजे काय कुठंतरी मोठं काहीतरी काम केलं. एकदम एक उड्डाण पूल बांधायला तुम्हाला 10-15 वर्ष लागत असतील. तुमचे अपयश आहे. आणि त्याचेच फोटो फक्त दाखवता. अरे शहरामध्ये कितीतरी उड्डाण पूल असतात राव, त्याच्यावर तुम्ही मतं मागता. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, मी वरच्या लेवलचं भाषण सर बोलतील वरचे काय मुद्दे आहेत. आणि हा उमेदवार आता पुन्हा आपल्या समोर त्या ठिकाणी आलेले आहेत. आज मी काल परवा आरडगावला गेलो होतो. संध्याकाळी 10-10:30 वाजता काही मुलं भारतीय जनता पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करायचे म्हणून थांबले होते माझी वाट बघत. तिथे माझ्या 2-3 कॉर्नर मीटिंग झाल्या, काही सांत्वन भेटी झाल्या, तरी पण मुलं थांबली होती. मी तिथं गेलो, त्यांनी प्रवेश केला. पण प्रवेश करताना त्यांची जे काय संवेदना होत्या अक्षरशः माझ्या डोळ्यातनं, म्हणजे खरंच सांगतो अक्षरशः डोळ्यातनं पाणी येईल अशी त्या ठिकाणी अवस्था होती. कारण ते बिचारे दूध उत्पादक शेतकरी होते, कट्टर भारतीय जनता पक्षाला मतदान करणारी लोक होती. अक्षरशः त्यांनी जे सांगितलं की अक्षरशः जे काय दुधाच्या भावामध्ये कमी झालेली आहे 10-15 रुपयाची, ते गाया म्हटले 1.5 लाख रुपयाला घेतलेल्या गाया आता विकायला जावं तर 50,000 रुपये किंमत आहे, ती विकूही शकत नाही. कर्ज वाढत चाललंय, सावकारी कर्ज वाढत चाललेलं आहे. अशा अवस्थेमध्ये आजचा तरुण शेतकरी त्या ठिकाणी डसाडसा रडतोय. पण ह्या सरकारला मात्र, संवेदनाहीन सरकारला जाग येत नाहीये. आणि आपले इथून मोठ्या अपेक्षेनं निवडून दिलेले खासदार जेव्हा दिल्लीला अधिवेशनाला जातात तेव्हा पाठीचा मणका असा घरी ठेवून जातात. तिथं मात्र असे मुजरा दिल्लीला करतात. अरे मग दिल्लीला मुजरा घालणारे खासदार पाहिजे, नुसतं त्यांचं ऐकून घेणारे, का दिल्लीच्या तख्तापुढे स्वाभिमानानं प्रश्न विचारणारा खासदार पाहिजे? याचा निर्णय आपल्याला येत्या 13 तारखेला करायचा आहे. मला खात्री आहे निलेश लंके मागे 6 महिन्यापूर्वी सत्तेमध्ये जरी होते तरी त्या कांद्याच्या प्रश्नावर रास्ता रोको केला, त्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे. कुठेतरी भांडलं तरच त्या ठिकाणी मिळतं. पण मात्र आपले खासदार या कांद्याच्या निर्यात बंदीबाबत अक्षरशः म्हणजे शेतकऱ्याची चेष्टा चालू आहे, चेष्टा. मला वाटतं काहीतरी आता उठवली, आता परत आलं. महिनाभर त्या ठिकाणी लपाछपी खेळ, आज उठवली नाही उठवली, उठवली नाही उठवली, आता कुठं काहीतरी उठवली म्हणता. अरे मग तुम्हाला फक्त आता ज्या लोकसभा मतदारसंघाच्या क्षेत्रामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आहेत, म्हणजे नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, तिथल्या आता निवडणुका जवळ आल्या आणि तुम्ही कांदा निर्यात बंदी उठवली. माझा प्रश्न आहे, मुळात ती निर्यात बंदी लावलीच कशाला होती? मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ज्यांचे कांदे विकले अक्षरशः ते केवढ्याला गेले त्याचा हिशेब आहे का? कोट्यावधीमध्ये हिशेब आहे. आणि म्हणून या आपल्या ग्रामीण भागाप्रती संवेदना नसणाऱ्या सरकारला खरं घरी बसवण्याची वेळ आलेली आहे. बाकी सगळे मुद्दे तुम्ही त्या ठिकाणी गौण आहेत, तुम्हाला सांगतो सगळे मुद्दे गौण आहेत. या ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ज्या मुद्द्यावर चालते त्या अर्थव्यवस्थेला जर त्या ठिकाणी हे सरकार लाथाडत असेल तर बाकी सगळे मुद्दे गौण आहेत. आधी त्या ठिकाणी आमच्या पोटाचा विषय येतो. आणि तिथंच जर हे सरकार त्या ठिकाणी काही करणार नसेल तर हे सरकार बदलण्याची वेळ आहे, देशातलं पण आणि राज्यातलं पण. आणि म्हणून माझी आपल्या सर्वाला आग्रहाची विनंती आहे, येत्या 13 तारखेला आपल्याला टीव्ही पुढं खूप
त्या ठिकाणी जाहिराती येतात. माझ्या विशेषतः महिला भगिनी इथं नाही आहेत, पण काय ऐकत असतील टीव्हीतून कुठून युट्यूबवर, अक्षरशः टीव्ही चॅनलमध्ये त्यांच्या जाहिरातीने धुमाकूळ घातलेला आहे. कारण पैसेच तेवढे, त्याचे कसे येतील सर सांगतील तुम्हाला. त्याच्यामध्ये म्हटलं की मला पुढे त्या ठिकाणी म्हणावंसं वाटतं, पण आता ते नंतर म्हणून आज नको त्यांचं. सेंद्रिय बरोबर आहे. सेंद्रिय खताचे रासायनिक खताचे भाव मला वाटतं 200 रुपयांनी वाढवलेले आहेत. म्हणजे एका बाजूने द्यायचं आणि एका बाजूने काढायचं, हे आपल्याला म्हणजे येड्यातच काढायचा धंदा आहे. पण या जाहिरातीला बळी पडू नकात. आपल्या पोटाचा प्रश्न आहे. या तिथं गेलं की आधी त्या ठिकाणी आपल्या पैशाचा अर्थकारणाचा विचार करा, ग्रामीण भागाचा. माझ्या व्यापारी वर्गाला देखील माझी विनंती आहे, व्यापारी वर्गामध्ये देखील जर शेतकऱ्याकडेच जर पैसे आले नाही तर या व्यापारपेठ देखील त्या ठिकाणी ओसाड होणार आहे. आणि म्हणून या सर्व घटकांना माझी आग्रहाची विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की येत्या 13 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस हे नवीन चिन्ह आहे. या चिन्हासमोरचं बटन तर आपण दाबाच, पण इथं बसलेल्या प्रत्येकाला माझी विनंती आहे की ज्याला हे चिन्ह माहीत नाही अशापर्यंत देखील आपलं चिन्ह त्या ठिकाणी पोहोचा. बरेच महिला मंडळ ज्यांना निलेश लंकेला मतदान करायचंय पण चिन्ह नवीन आहे, त्यामुळे इथं बसलेल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे की जो मुख्य राजकीय प्रवाहात नसलेल्या व्यक्तींना देखील आपलं चिन्ह काय ते आपण 10 लोकांना तरी प्रत्येक माणसाने सांगितलं पाहिजे. आणि 13 तारखेला आपलं मतदान लवकर करून इतर देखील मतदान आपण घडून घ्याल अशी अपेक्षा आपल्या सर्वांकडनं या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आता सरांना देखील आपण त्यांचं देखील भाषण ऐकायचं. मी या ठिकाणी माझं विचार त्या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. आपल्या सर्वांना मार्गदर्शन नितेश कराळे सर यांचा सत्कार आदरणीय आमदार प्राजक्त दादा यांनी करावा अशी आपणास विनंती करतो. एकच दे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात यानंतर आपल्या सर्वांना कराळे सर हे मार्गदर्शन करतील. चालू करू. हॅलो 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 हॅलो. ज्या माय माऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज निर्माण केलेलं स्वराज्य ज्या माणसांनी टिकून ठेवलं असे स्वराज्याचे संरक्षक छत्रपती संभाजी महाराज, ज्या माऊलीनं या भारतातील स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार दिला अशा क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, आणि नवरा कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तिच्या मागं विठ्ठलासारखा उभा असणारा ज्योतिबा, जगद्गुरु तुकाराम महाराज. आमच्या विदर्भानं 2 महान संत दिले, नाहीत आताचे संत भागवत सप्ताह करत चॅप्टर, आणि जुन्या संतांसोबत आताच्या संतांची तुलना शक्यच नाही. आणि एवढे खोटे बोलते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, आणि ज्यांच्या नावानं महाराष्ट्रभर ग्राम स्वच्छता अभियान राबवलं जाते असे कर्मयोगी गाडगे महाराज. खालतं बसून घ्या. तुमच्या मतदारसंघाचे लाडके आमदार प्राजक्त दादा तनपुरे, महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स तर्फे अधिकृत उमेदवार असलेले निलेश दादा लंके, उपस्थित या विचार मंचावर असणारे सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, जिल्हा परिषद पंचायत समिती आजूबाजूच्या गावातील सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि इथं उपस्थित असणारे सर्व नागरिक, यायले मी प्रथम वंदन करतो. मला बऱ्याचशा लोकांनी व्हिडिओवर पाहिलं असन. मी इथून पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत जात असताना नगरले माझी सभा झाली आणि ते सभा एवढी गाजली, एवढी व्हायरल झाली, तुम्ही कदाचित पाहिली असन, काही लोकांना पाहिली नसल. संभाजी ब्रिगेडचा कार्यक्रम होता आणि तो प्रचंड तुफान व्हायरल झाला. आता तिकडूनच आलो मी, काल बारामतीहून आलो. विषय असा आहे का तुमच्या इथं एक मोठा माणूस ज्याच्या घरात मागच्या 50 वर्षापासून खासदारकी आहे
आणि त्यानं का निवाड पाडली आहे तर हे तुम्हाला चांगल्या तऱ्हेनं माहीत आहे. 84 वर्षाचा एक योद्धा, मी आता 700 किलोमीटर माझ्या गावापासून तुमच्या गावात भाषण द्यासाठी आलो. काहून आलो तर विषय दाढीवाल्याचा आहे. हे जे बदमाश दाढीवालं वरतं बसलं आहे सालं, ज्यानं बंदा देश इकाले काढला आणि देश फक्त तुमच्या किडन्याच ठेवल्या आहे आता इकाच्या. आणि एवढा लुटला जी एवढा लुटला, कारण आपण एका अनपड गवार माणसाले पंतप्रधानाच्या खुर्चीवर बसवलं आणि एवढ्या फुकणाऱ्या ताणते ह्या, एवढ्या फुकणाऱ्या ताणते का याच्या एवढ्या फुकणाऱ्या आजपर्यंत कोणीही भारतात ताणल्या नाही. आणि तुम्ही पहा सध्या या देशावर इतकी वाईट अवस्था यानं आणली आहे का यानं जे आपल्याला 2014 सांगितलं होतं, बहुत हो गई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार. आता बोमल ना साल्या म्हणा, बहुत हो गई महंगाई की मार अब की बार हद्द पार. कुठं गेला याचा हद्द? म्हणजे यानं जे याच्यासोबत एक बाई होती ते साजवी कवी बहुतीवाली, तुम्हाला माहित आहे का? ते अशी कांदे वांग्याच्या अशा माया गळ्यात टाके आणि सिलेंडर घेऊन संसदेच्या समोर आंदोलन करेत. तिले 430चं सिलेंडर महाग वाटत होतं. आता सिलेंडर 1130 वर गेली तर पठ्ठी चिपटक नाही करून राहिली. अरे त्यानं अच्छे दिन सांगितलं ना तुम्हाला, 430चं सिलेंडर 1130 केलं, झोक्कानं 200 कमी केले आणि मग म्हणते साल म्या कमी केले. अबे साल्या वखरले तू 9 वर्ष. बरं तुम्ही शेतकरी आहे, कास्तकार आहे, तुमची बी शेकवली चांगली गरम फडक्यानं, शेकवली का नाही शेकवली? आता कुठं कुठं शिकवली? साधे साधे प्रश्न आहे, खूप मोठे प्रश्न नाही. मी कास्तकार आहे, मायापाशी अजून मी 2013-14चे बिल आहे, मागच्या वर्षीचे खताचे बिल आहे. DAPची बॅग 538 रुपयाची होती का नाही? ह्या चोट्ट्यानं 1350 रुपयाची केली, या दाढीवाल्यानं केली का नाही केली? युरियाची बॅग 150 रुपयाची होती, 350ची बॅग केली. माझ्या बापानं वाढवले का तुमच्या बापानं रेट वाढवले? अरे कोणा रेट वाढवले? दाढीवाल्यानं. जेवढंही फवाऱ्याचं औषध आहे, या फवाऱ्याच्या औषधावर चोट्ट्यानं GST लावला. आणि एवढा अहंकारी आहे जी, एवढा प्रसिद्धीसाठी हपापलेला आहे का तुम्हाला वॅक्सिन टोचलं कोरोनाचं, त्या वॅक्सिनच्या सर्टिफिकेटवर साल्याचा फोटो, पेट्रोल पंपावर फोटो. आता पेट्रोल 67 रुपये लिटर होतं बुऱ्या दिनात, ते ज्याले बुरे दिन म्हणे तेव्हा 67 रुपये, आणि याच्या अच्छे दिनात 116 रुपये लिटर. म्हणजे जेव्हा 2014 सत्ता होती 67 रुपये पेट्रोल, 116 केलं. इलेक्शनचं वर्ष आहे तर झोक्कानं साल्यानं 8 कमी केले. डिझेलचे रेट, आता डिझेल कायला लागते? तुम्ही हार्वेस्टर सांगता सोयाबीन काढाले, अन्नधान्य काढाले, त्याला डिझेल लागते. नागरटीचा ट्रॅक्टर आहे त्याला डिझेल लागते. तुम्ही नागर सांगाले 3000 रुपये रेट आहे एकराचा नागरटीचा. 2014 हा रेट 1500 रुपये होता. विचारा त्या ट्रॅक्टरवाल्याने रेट काऊन तुला डबल केले? तो एकच सांगते, डिझेल वाढलं. का वाढलं? कोण वाढवलं? माझ्या बापानं. अबे वाढवलं कोणा? आणि त्याच्यात तो फोटो लावून राहिला. अरे कुठं कुठं एवढे फोटो काजी? बरं तुम्ही मेल्यावर तुम्हाला पेटवते त्या डेथ सर्टिफिकेट वर बी फोटो लावले का नाही? DAPच्या बॅगवर फोटो लावला, त्याचा वाईट परिणाम असा आहे का आचारसंहितेचं उल्लंघन होते, म्हणून DAPची बॅग शेतकऱ्याला आता भेटून नाही राहिली, खताच्या बॅगा भेटून नाही राहिल्या. काऊन? तर त्या साल्यानं तिथं बी फोटो लावला. एक फोटो इथं लाव, हे काय ठेवतं आमचं इथं चिपकून, हे डुंगण काय इथं ते आमच्या एक एक लाव. अजी
इरिटेट म्हणजे टीव्हीवर आला चॅनल बदलून टाकते माणूस, एवढा इरिटेट झाला आहे तो आता. पाऊस नाही लागत. रेल्वे स्टेशनवर सेल्फी पॉइंट बनवले ना, कोणाच्या पैशात? आपल्याकडून जो टॅक्सचा पैसा कलेक्ट करते ना त्या पैशात. माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागितली, 6.25 लाख रुपये एका सेल्फी पॉइंटचा खर्च आहे. त्याच्या खिशातून गेले का? हे तर फकीर आहे सालं. ते स्वतः भाषणात म्हणते मैं फकीर हूं, झोला लेके चल देऊ. साले आमच्या गळ्यात टाक एक झोला, आम्हाला फकीर कर. त्याच्यासाठी बनवलं तुले पंतप्रधान. त्याच्यासाठी बनवलाय ना आपण त्याले. आम्हाला लुटून खास आल्या अजी. म्हणजे अक्षरशः म्हणजे त्याला DAPच्या बॅगवर जो फोटो टाकला तर शेवटी दुकानदाराला सांगितलं इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यानं का याच्यावर पेंट मारा मग इका, कारण त्याचा फोटो आहे, आचारसंहितेचं उल्लंघन होते. आणि ह्या शिकला कवडीचा नाही आहे. तो स्वतः म्हणते का मैं अनफड हूं, त्यानं भाषणात म्हणलाय. त्याला प्रूफ पाहिजे असेल तर मी देतो. त्यानं माझ्या पुन्हा कोर्टात केस टाकायचे, टाकून घ्या साल्याले. म्हणजे मी लय वेगवेगळ्या विषयावर व्हिडिओ घेतो. या दाढीवाल्याले एवढ्या शिवाय कोणच नसेल दिले जेवढ्या मी उघडा पाळला त्याला, कोणच नाही जी. तुम्ही माझ्या युट्यूबवरचे व्हिडिओ पहा. मी एक व्हिडिओ घेतला रामायण ते राम मंदिर, 2.25 तासाचा व्हिडिओ. पहिलेच व्हिडिओ सांगून दिलं. काही भक्त नाही ते लंडोरे पोट्टे ते बशी त्याला म्हणलं कोण्या कोर्टात जायचं आहे, माझ्या विरोधात चाललं जायचं, कुठं जायचं आहे चाललं जायचं. 2.25 तासाचा. बीजेपीनं रामाचा वापर कसा पॉलिटिकली केला हे पूर्ण समजून सांगितलं आहे मी. आणि आपल्याला मार सांगते हिंदू धर्म सांगते ना तुम्हाला. मुसलमानात हिंदूले भांडून टाकन. त्या गुजरातची पॉलिसी राबवून राहिली या देशात. महाराष्ट्रात जातीत भांडण लावून टाकलं. मराठा ओबीसी भांडास आले हो तुम्ही. त्याच्यात मधात एक पिलांटू सोडलं धनगर, तिसरा भांडा तुम्ही. म्हणजे यायनं का केलं, यायनं जाती धर्मात भांडण लावायचे. अरे मला आता कोणतरी एक माणूस सांगे तुमच्या इकडला का मराठा माणूस ओबीसीच्या दुकानात नाही चालला, ओबीसीचा माणूस मराठ्याच्या दुकानात नाही चालला. अरे एवढं म्हणजे ज्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ठीक आहे सर्व धर्म समभाव सांगितला, जगद्गुरु तुकाराम महाराजांना सांगितलं का एकता एकात्मतेत राहा. आणि इथं हे जाती धर्मात भांडण राहून राहिले. अरे भारत देश होता का, या भारत देशात या देशाची एकात्मता कायम राहिली पाहिजे, सगळे लोक एकोप्यानं चांगल्या तऱ्हेने राहिले पाहिजे. असे जेव्हा पिक्चर भारतात येत होते त्याला टॅक्स फ्री करत होतं गव्हर्नमेंट. हे चोट्ट सरकार हिंदू मुसलमानात झगडे लागले पाहिजे असे पिक्चर टॅक्स फ्री करते. काश्मीर फाईल, केरला स्टोरी, तुम्ही समजून घ्या. ज्या कवी मोहम्मद इक्बालनं 1920 कविता लिहिली होती, सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा, त्याच्या मनात विष पेरलं आणि त्यानं पाकिस्तान वेगळा मागितला. तो पाकिस्तानात गेला, पाकिस्तान दिला. पण मात्र आपण आजही 15 ऑगस्टच्या अगोदरल्या दिवशी शाळेत असे रांगेत मोठे बसवते मैदानात, आणि आजही आम्ही गाणं म्हणतो सारे जहां से अच्छा हिंदू सीता हमारा. म्हणतो का नाही? 26 जानेवारीच्या अगोदरल्या दिवशी 25 जानेवारीला म्हणतो आपण, प्रॅक्टिस करतो त्याची. आम्हाला सांग, आमच्या पुराईत का पेरायला पाहिजे? तर आमच्या पुराईत ना हिंदू बनेगा ना तू मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है तू इंसान बनेगा, हे पेरायला पाहिजे. तर त्या पोट्यात जर त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतून मेसेज म्हणजे यायनं देशात केलं का, तर यायनं देशात आपल्या पोट्याले व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे स्टुडंट बनवले. BSNL सारखी कंपनी फायद्यात होती, तिले गड्ड्यात नेली मसनात. तिचे जे अधिकारी होते BSNLच्या कंपनीचे, त्याले रिटायरमेंट घ्यायला लावलं अगोदरच 52व्या वर्षी 50व्या वर्षी. आणि याच्या जागी ना याचा सोबती आणला मुक्या. करलो दुनिया मुठ्ठी में. मुक्या ओळखता का मुक्या? त्याचा भाऊ आहे अन्या. त्या मुक्याले म्हणजे जिओले मोठं करायचं होतं म्हणून BSNLचं ढोबर बंद केलं आणि जिओ आणली. आणि तो जिओवाला त्याला माहित होतं बंद्या कंपन्या बंद करून टाकल्या. एअरटेल पार गायब.
आयडिया गायब. तुमच्या पैसे पहिले 2च सिम होते, आयडिया, एअरटेल, वोडाफोन होते ना. आता काय जिओ. फुकट वाटलं फुकट. 8 सिम, 2 GB डाटा अनलिमिटेड. 6 महिने फुकट दिलं मस्त. आणि झोक्कानच म्हणते 199 दिलं का नाही 6 महिन्यानं. मग तिथून 6 महिने नाही जात तर झोक्कानच त्यानं गेले 399. घे ना शकून. केले का नाही. बरं तिथून 6 महिने नाही जात तर साल्यानं पुन्हा केले 599. 2 GB डाटा अनलिमिटेड कॉलिंग. आणि आता 6 महिन्याच्या अगोदर, इलेक्शनच्या 6 महिन्याच्या अगोदर केले 719 रुपयाचं रिचार्ज. आणि त्याचे 3 महिने त्या मुक्याचे 84 दिवसाचे आहे. त्याच्यात बी 7 दिवसाची कल्टी मारली साल्यानं. म्हणजे त्याच्या पोट्याला जेव्हा पोट्ट होईन का नाही त्या 8व्या महिन्यातच पैदा होणार आहे. कारण त्याचे म्हणजे 3 महिन्याचा ड्युरेशन 84 दिवसाचा आहे ना. म्हणजे तुम्हाला कुठं लुटणं चालू आहे हे तुम्हाला अजून बी समजून नाही राहिलं. झोक्कानं काढले पैसे, तुम्हाला पता बी नाही चालला. अरे या देशात 20 रुपये लिटर पाणी आहे, बिस्लरी विकत घेऊन पितो आपण. या शेतकऱ्याचं 34 रुपये लिटरचं दूध होतं, साल्यानं 22 रुपयावर आणून ठेवलं. तुमच्या या राहुरी, अहमदनगर, पश्चिम महाराष्ट्रात, आमच्या इकडे तरी कमी आहे दुधाचं उत्पादन, तुमच्या इकडे प्रचंड आहे. पहिले दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्याला चारा विकत घेऊन ढोराला टाका लागून राहिला, जनावराला टाकून राहिला. आणि साल्यानं दूध कितीवर आणलं? 10 रुपये कमी केले. अरे महागाई वाढून राहिली ना, तू बमाड वखरून राहिला ना आमच्या उरावर टॅक्स. आम्ही कुठून भरायचे पैसे? तू दुधाचे भाव कमी, अन्नधान्याचे भाव कमी. हे इतकं बदमाश आहे. ह्या पंतप्रधान गुजरातचा वय का देशाचा वय असा माझा सवाल आहे या देशातल्या पंतप्रधानाले. का साल्या तू गुजरातचा पंतप्रधान वय का तू भारताचा वय? आता यानं 3 दिवसाच्या अगोदर, 4 दिवसाच्या अगोदर 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा गुजरातचा, फक्त गुजरातचा पांढरा कांदा निर्यात करायला परवानगी दिली. काऊन? महाराष्ट्रातला कास्तकार नाही वय, शेतकरी नाही वय, त्याचा कांदा नाही वय, तो मेला पाहिजे. आणि तुया गुजरातचा शेतकरी जगला पाहिजे. म्हणजे इथून भेदभाव. भारतीय राज्यघटनेतलं कलम 14 सांगते कायद्यातील समानता. आणि भारतीय राज्यघटनेतलं कलम 15 सांगते का या भारतातील कोणत्याही व्यक्तीमध्ये जात, धर्म, पंथ, लिंग, वंश, जन्मस्थान याच्यावरून भेदभाव करता नाही. ह्या तर डायरेक्ट भेदभाव करून राहिला. मग तुम्ही हे समजून घ्या मी का म्हणून राहिलो. म्हणजे यानं कुठं कुठं लुटलं तुम्हाला. हे मी आता नाही सांगून राहिलो तुम्हाला. हे तर आता इथं मी आलो भाषणाले. मी 4 वर्ष झाले. मी 2014 मोदीले मत दिलं होतं. वाटलं साला काहीतरी चांगलं करल. त्याले मी 2016 ओळखला त्यानं जेव्हा नोटबंदी केली. म्हणलं हे बयाड आहे. अजित काका नाही, अजित तुम्हाला हिंदू धर्म सांगते ना मारतो छाती ठोकून. तर हिंदू धर्म म्हणते का माय मेल्यावर टकलं करायला पाहिजे. केलं का त्यानं? अरे त्यानं टकलं केलं का? सांगा केलं का? मग तुमची माय मेल्यावर तुम्ही टकलं करायचं. त्यानं ज्ञान पाजायचं हिंदूचं आणि स्वतः त्यानं टकलं नाही केलं चोट्यानं. हिंदू धर्म सांगते का घराचं वास्तू करायचं आहे तर नवरा बायको पूजेत बसा. भागवत सप्ताह असन, पारायण असन तर नवरा बायको यजमान बसवते का नाही? अबे बसवते का नाही? मोहल्ल्यातले रिकामटवे जे नवरा बायको राहते त्याला बसून देते तिथं. आणि मंदिरात प्राण प्रतिष्ठा जरी करायची नवरा बायको पाहिजे का नाही? ह्या राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करायला गेला आणि संट्या एकटाच, कोणीच नाही बाजूले. कॅमेराच्या समोर कोणी मधात आला त्याला बाजूले करते. आता त्याच्यानंतरची गोष्ट सांगतो तुम्हाला. 22 तारखेला राम मंदिराचं उद्घाटन दाखवलं आणि 20 तारखेला या सेंट्रल गव्हर्नमेंटनं एज्युकेशन मिनिस्ट्रीने एक GR बाहेर काढला. का GR आहे माहित आहे का? तो GR असा आहे का या भारतात
10वी पर्यंतच्या शिक्षणाच्या ट्युशन टोटली बंद, प्रायव्हेट कोचिंग क्लासेस बंद. म्हणजे इकडे जिल्हा परिषदच्या शाळा बरोबर नाही, तिथं पोट्ट तुमचं ढोबर पोट्ट शिकणार नाही आणि वरून क्लासेसही कराईन. अबे तुले बंद करायचे आहेत, पहिले ह्या चांगल्या कर ना, मग बंद कर. म्हणजे तुमचे पोट्टे गल्ल्यानं लंगलंग हिंडले पाहिजे, बर्बाद झाले पाहिजे, शिकले नाही पाहिजे, असा प्लॅन त्या नागपूरच्या मुख्यालयातून चालते हाफ चड्डीवाल्याच्या. आणि हे तुम्हाला राष्ट्रभक्ती सांगते ना, मार आम्ही राष्ट्रभक्त आहे, अमकाय ढमकाय, काय भेंड नाही. साले एक नाव दाखवा मला तुमचं देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत, दाखवा. होतं का? तर ज्याच्या नावानं तुम्ही स्कीम चालून राहिले दाखवा ना म्हणा. तुम्ही 52 वर्षे तिरंगा नाही फडकवला त्या मुख्यालयात, तुम्ही आम्हाला सांगता राष्ट्रभक्ती? अरे या इथं बसलेल्या प्रत्येक माणसात राष्ट्रभक्ती आहे. तुम्ही शेती जरी करत आहे तर या देशातल्या प्रत्येक भारतीयाच्या मुखात सुखाचा अन्नाचा घास भरणारे माणसं तुम्ही आहे इथं बसून. आणि म्हणून एक कास्तकाराचा पोरगा, गोरगरिबाचा पोरगा वर आणण्याचं काम माननीय शरद पवार साहेबांनी केलं. आणि एक तुम्हाला गोरगरिबाचा जनसामान्याचा उमेदवार निलेश दादा लंके दिला. आणि काहीच नाही, या माणसाचं जर नाव पाहायचं असेल, काहीच नाही, कोरोनाचं कार्य पहा. अरे कोरोनात सगळे घरात घुसून होते, ह्या एकटाच माणूस मैदानात कोरोनाच्या विरोधात लढत होता. तुम्हाला ऑक्सिजनचं सिलेंडर, कोणाला इंजेक्शन, हे सगळं काम त्या माणसानं केलं. आणि तुम्हाला निवडून द्याच लागन, दुसरा पर्याय नाही आहे. नाही तर यायच्याच घरात आहे 50 वर्षापासून खासदारकी. ह्या रस्ता मागचे 5 वर्ष खासदार होते बीजेपीचे, होते ना? अरे होते का नाही? तुमच्याच गावातल्या लोकांनी सांगितलं 400-500 लोक मेले म्हणे ह्या रस्त्यावर ऍक्सिडेंटनं आतापर्यंत. मनमाड नगर सांगितलं ना. आणि कितीतरी लोकांचे गेली गाडी गड्ड्यात, गेला पाठीचा कणा, जा तिकडं. म्हणजे आणि काही बी झालं का या येऊन जाऊन गुजरात साला इथं 1,76,000 करोड रुपयाचा सेमी कंडक्टरचा प्लॅन्ट आला. वेदांता फॉक्सकॉन नावाची कंपनी आहे. 1,76,000, 1.5 लाख महाराष्ट्रातल्या पोरायला रोजगार भेटले असते. त्या कंपनीची इच्छा नव्हती गुजरातमध्ये टाकायची, तरी यांना दबाव आणून तिथं नेला. कुठं? गुजरात. टाटा एअरबसचा प्रोजेक्ट नेला महाराष्ट्राचा, तिथं महानंदा डेअरी नेली. अबे तुझ्याकडून गुजरात नाही होत डेव्हलप करणं तर आम्हाला सांग ना, का माझी अवकात नाही, आमचं गुजरात डेव्हलप करून देतो. लायकी नाही सांग ना, बरोबर नाही का? म्हणजे याची नथनी घ्यायची, एखादीची नथनी घ्यायची, दुसरीचे कानातले घ्यायचे, तिसरीचं डोरलं घ्यायचं, चौथीचं लिपस्टिक घ्यायचं आणि गुजरात साजरा करायचा. दाबादुबीचे धंदे आहे का? अरे आम्ही तुम्हाला गुजरात दिला 1960 तर गांधीनगर उभं करायला पैसे दिले. जमत नसन तसं सांग, आम्ही देतो डेव्हलप करून. सोय नाही सांग आम्हाला. महाराष्ट्र अग्रेसर आहे, अग्रेसर राहील. आणि तुला असं किती कारखाने दाबून नेले. आता माल सांगितलं आपल्याला. आता पहा, स्वतः पंतप्रधान अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजाचं स्मारक उभं करायचं आहे, त्यासाठी उद्घाटनाला आला होता. जलपूजन बोटी गिटीत होता तो. 6 वर्षाच्या अगोदर केलं. किती वर्षाच्या अगोदर? अजून काहीच नाही झालं, त्याचं पैसे नाही आले आणि काहीच नाही आले. आणि एवढा नौटंकी बाजायची. जिवंतपणी स्टेडियमला स्वतःचं नाव दिलं, वल्लभभाई पटेल. म्हणजे पहा इकडं, म्हणजे पहा या किती ढोंगी आहे. जगातला सगळ्यात मोठा वल्लभभाई पटेलचा पुतळा उभारला आणि इकडं वल्लभभाई पटेलच्या स्टेडियमचं नाव बदलवलं आणि स्वतःचं नाव दिलं. बरं पनोती एवढा साला तिथे इस्रोत गेला, चंद्रयान, ते राहिले सायंटिस्ट, हा झेंडा गेला. तिथं गेला चंद्रयान, चंद्रावर उतरलं नाही. क्रिकेटची फायनल मॅच पाहायला गेला, अन कवा बी टीव्हीवर येते
आणि येऊन जाऊन मन की बात अबे साले कुछ तो काम की बात कर. अरे आमच्या जिवाळ्याचे काही मुद्दे बोल. अरे या देशात तुला केलं काय हे सांग ना. मग काहीच सांगायला सोय नाही आहे आता. का लोकायले का सांगायचं आम्ही. अरे कलम 370 हटवलं चांगली गोष्ट आहे, मान्य करतो मी. पण तुम्ही ज्या काश्मीर मधून कलम 370 हटवलं तिथं श्रीनगर, पुलवामा, बारामुल्ला या डिस्ट्रिक्ट मध्ये तुम्ही जागा कोण नाही उभ्या केल्या. तुम्ही नॅशनल पार्टी आहे ना, तुम्ही 543 जागा उभ्या करायला पाहिजे, काऊन नाही केल्या. का तुम्हाला माहित आहे का तिथं लोक तुमच्या काऊन नाही आहे, काऊन उभे नाही केलं तुम्ही. माझा प्रश्न आहे या का तुम्ही कलम 370 जम्मू काश्मीरचं हटवलं, त्या 3 जिल्ह्यात तुम्ही जागा उभ्या काऊन नाही केल्या. झाली का अजून. भारतीय राज्यघटना सांगते का जेवढा आपला धर्म आपल्यासाठी चांगला असतो, जेवढा आपल्या धर्माचा अभिमान आपण ठेवायला पाहिजे, तेवढाच आदर दुसऱ्याही धर्माचा आपल्या मनात असला पाहिजे. आणि हेच या देशाच्या संविधानानं आपल्याला शिकवलं. आणि हे चोट्टे म्हणते अब की बार 400 पार. आणि त्याचेच बीजेपीचे आणि काही RSSच्या नेत्यानं स्टेटमेंट केलं का आमच्या देश तुम्हाला जर देशाचं संविधान बदलवायचं आहे, साल्या बदलव म्हणा त्या ढुंगणाले फटाके नाही लावले तर. संविधान बदलवायच्या गोष्टी करते हे. जे संविधान या देशातल्या सर्वसामान्य नागरिकाला न्याय देते, त्याचे हक्क त्याला देते, ते संविधान बदलवण्याचे प्रयत्न या देशाचं सरकार सत्तेत येऊन करण्याचं करून राहिले. म्हणून जर आपल्याला येणाऱ्या काळात हे लक्षात ठेवा, हे म्हणते काँग्रेसनं का केलं, तर जे चोट्टे तुम्ही इकून राहिले का नाही ते काँग्रेसनं केलं. कोण केलं. अरे या मोदी सरकारनं उद्योगपत्याची 10,35,000 करोड रुपयाची कर्जमाफी केली. 10 लाख हे तर 3 महिन्याच्या अगोदरचे आकडे सांगून राहिलो. माहिती अधिकाराअंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मागितलेली माहिती आहे. आणि रिझर्व्ह बँकेनं मग डायरेक्ट नेटवरच टाकलं. तुम्ही रिझर्व्ह बँकेनं उद्योगपत्याचं कर्ज किती राईट ऑफ म्हणजे माफ किती माफ केलं, तर 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं. या देशाच्या शेतकऱ्यावर फक्त 1.5 लाख करोड रुपयाचं कर्ज आहे. शेतकऱ्याचं कर्ज माफ करायला पैसे नाही आहे म्हणते. आणि 2009 मनमोहन सिंगाचं काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा माननीय शरदचंद्रजी पवार साहेब कृषी मंत्री होते, तेव्हा 72,000 करोड रुपयाची कर्जमाफी या काँग्रेस सरकारनं केली. आणि तुमच्याकडून ते कर्जमाफी होऊन नाही राहिली.
म्हणजे उद्योगपत्याचं पहा हे सरकार कोणाच्या बाजूचं आहे हे तुम्ही समजून घ्या. त्या मध्य प्रदेशात हसनदेव नावाचं जंगल कापलं, अदानीले तिचे दगडी कोळशाच्या लोखनिसाचे कॉन्ट्रॅक्ट विकले, बंद जंगल, जल जंगल जमीन खतम, आदिवासी उघड्यावर. पुरं म्हणजे हे मुक्या अन्याले वर्तण्याचं आणि तुमची नड्डी पिचकाची. हो, तुमच्या अजी पीएम केअर फंड माहित आहे तुम्हाला? पीएम केअर फंड कोरोना होता तर तुम्हाला गुगलवर गुगल पे फोन पे, ठीक आहे, त्याच्यानंतर पेटीएम याच्यावर एक मेसेज याचा, पीएम केअरला मदत करा. आपली भावना होती वा देशासाठी पैसे चालले बा, देश अडचणीत आहे. अरे काय टाटानं 500 करोड रुपये दिले, कोण 100 करोड दिले, कोण 200 दिले, कोण 100 दिले. आता तुम्हाला सांगतो भारतीय राज्यघटनेतलं कलम 267 नावाचं कलम आहे, 267 आर्टिकल. ते म्हणते का जर देश अडचणीत आला, युद्ध झालं, भूकंप आला, पूर आला, देशावर कोणतीही नैसर्गिक आपत्ती आली तर भारताचा पंतप्रधान लोकांना आवाहन करन का तुम्ही आम्हाला मदत करा. लोक SBIचा अकाउंट नंबर देईन सरकार आणि त्याच्यावर लोक मदत करन आणि त्या पैशाचं ऑडिट करत असते. तो ऑडिट करणारा एक मोठा अधिकारी असते, त्याला कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणते. ह्या चोट्यानं काय केलं, त्याच्यावर पैसे नाही मागितले, यानं एक प्रायव्हेट ट्रस्ट तयार केला, पीएम केअर फंड. त्याच्यावर पैसे घेतले आणि त्याच्यावर त्याचं ऑडिट नाही केलं, त्याचा हिशोब नाही दिला. पैसे कोणाचे? तुमचे. पैसे कोणाचे? तुमचे. तुमच्या पैशाचा हिशोब नाही. आणि मग माहिती अधिकाराअंतर्गत एका पोट्यानं मग अर्ज टाकला तर त्याला म्हणे पीएम केअरची माहिती देता येत नाही. अबे चोट्या पैसे किती जमा? माहित नाही. कुठे गेले? माहित नाही. अरे किती करोड रुपये जमा झाले याचा आता पताच नाही. हे तुमचे सर्वसामान्याचे पैसे आहे. इंदिरा गांधीच्या काळात युद्ध झालं, नेहरूच्या काळात युद्ध झालं तर त्यानं गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल राज्यघटनेच्या तरतुदीनुसार तयार झालेल्या अकाउंटवर पैसे मागितले आणि ह्या चोट्यानं प्रायव्हेट फंड उभा केला आणि हिशोब द्यायला बी तयार नाही. बोलवा त्यानं मला कोण्या कोर्टात बोलवायचा आहे तो. एवढं बोलतो जी, एवढं बोलतो याच्या विरोधात. मी पाहून राहिलो का याच्या विरोधात बोललो का ईडीचे धाड. हे आता तुमच्या इथं आहे उभं इखे पाटील पलटी. हा, तिकडं का नसतं तर ईडीची नोटीस आहे ना उद्या. आणि मग वॉशिंग पावडर निर्मा आहे, मशीन आहे त्याच्या वॉशिंग. 70,000 कोटीचा आहे, माणूस टाकला का वॉशून बाहेर निघते. आणि मग आता काही लोकांना सांगायला काहीच पर्याय शिल्लक नाही. आता का सांगायचं निवडणुकीत लोकांना का घेऊन जायचं? तर मग का केलं या पट्ट्यानं? मग ह्याचा पक्ष फोड, शिवसेना फोड, गुवाहाटी मार्ग, सुरत मार्ग, गुवाहाटी. काही कारण नसताना साहेबाचा पक्ष बोलला. त्याला माहित होतं जेलमध्ये राहण्यापेक्षा सत्तेत राहिलेलं बरं बा. पण हे लक्षात ठेव जा का येणाऱ्या 13 तारखेला एवढं निलेश लंके साहेबाला मतदान करा का 4 जूनला जेव्हा रिझल्ट लागन तर 7 वाजता जेव्हा काउंटिंग सुरू होईल ना तर ते घड्याळ 10 वाजून 10 मिनिटांनी बंद पडलं पाहिजे. आणि ते बंद पडलेलं घड्याळ पवार साहेबाच्या चरणी यांना आणलं पाहिजे. आणाच लागन कारण ते घड्याळ त्याच्याकडून चालू नाही होऊ शकत. त्याच्या चाब्या पवार साहेबाच्या हातात आहे. आणि मोदीनं एवढ्या सभा महाराष्ट्रात आजपर्यंत नाही घेतल्या. येऊन जाऊन महाराष्ट्र टार्गेट कोण? पवार साहेब. काऊन? तर या माणसाचं खच्चीकरण करायचं. कारण उद्या जर 273चा इंडिया अलायन्सचा जादू आकडा नाही झाला, 10-15 उमेदवार कमी असले सरकार स्थापन कराले तर एकच माणूस आहे का ह्या आकड्याचा जादूगार आहे. कारण त्याला माहित आहे का ह्या माणूस सकाळी लंकेत पाठवते, शपथविधी घेते आणि लंकेला आग लावून 3 वाजता वापस बी आणते. असा एकच माणूस आहे, दुसरा माणूस नाही. म्हणून ते एकाच माणसाला भिवून आहे सध्या. आणि मला कमाल वाटते राजू, पवार साहेब 84 वर्षाचे आहे. माया वर्धेत 43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतो. 43 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर मध्ये त्या टफावर बसले वरतं आणि बंद्या मिरवणुकीत 2.5 तास फिरले. ते
रुमालावर थंड पाणी टाकत जाय बिस्लरीचं आणि चेहरा पुसत जाय. मी कमाल केलं, काल अक्षरशः तब्येत बिघडली त्याची. मी तिथं पायापाशीच बसून होतो. असं तो जो व्हिडिओ व्हायरल झाला 84 वर्षाचा योद्धावाला, तो मॅच टाकला होय, तो मॅच शूट केला होय. ते शूटिंग करू नाही देत, मी लपून घेतला. अक्षरशः त्याला म्हणजे अक्षरशः तब्येत बरी नव्हती. 3-3 सभा एवढ्या उन्हात, भर उन्हात, एसीच्या गाडीतून पुन्हा उन्हात, एखादा कणपटून जाते माणूस. आमच्या इकडं तर डायरेक्ट हागवून उलट्याच लागते. हा, विदर्भात कमी टेम्परेचर आहे ते. म्हणून तुमच्या इकडं आता मी पाहून राहिलो, मला काही ठिकाणी केशरच्या आंब्याच्या बागा दिसल्या, काही ठिकाणी डाळिंबाच्या दिसल्या, काही ठिकाणी केळीच्या दिसल्या. हे जे तुम्ही आता तुम्हाला सबसिडी भेटते फळबाग योजनेवर, हे फळबाग योजना कोण्या माणसानं चालू केली? तर त्या माणसाचं नाव आहे माननीय शरदचंद्र पवार. तुम्ही जे ड्रीप घेता, तुम्ही जे स्प्रिंकलर घेता, ह्या चोट्ट्यानं त्याची सबसिडी कमी केली. काही लोकांना तर 3-3 वर्षाचे पैसे भेटायचे आहे सबसिडीचे. ते पवार साहेबांना चालू केलं. म्हणून येणाऱ्या काळात हे जे बदमाशपणा यायनं केली ना, आपली चांगली शेकवली, तुम्हाला अजून शेकून घ्यायचे असन तर त्याला मतदान करजा. शेकून घ्यायची नसन तर गोरगरीब जनसामान्याचा 24 तास उपलब्ध असलेला नेता निलेश लंके साहेबाला मतदान करा. त्याच्या नावासमोरचं तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबा. सगळ्या लोकांपर्यंत चिन्ह पोहोचायचं आहे तर फेसबुकचे, इंस्टाग्रामचे स्टेटस ठेवा. आपोआप लोकांपर्यंत चाललं जाते. लय लोकांपाशी मोबाईल आहे आणि ज्या लोकांपाशी नाही आहे त्याच्यापर्यंत पॉम्पलेट पोचवा साधं. आणि प्रत्येकानं इथं असणाऱ्यानं जबाबदारी घ्या, असं आहे. म्हणून मी आता 600-700 किलोमीटर वरून आलो, याच्यासाठी आलो का जर हे काही बदललं नाही, मी तर लय बोलतो जी, एवढं बोलतो का माया एवढं कोणी बोलत नसन. माया बाप बी म्हणते तू लय बोलतो म्हणते, एकटाच आहे. तसंही मसनातच जायचं आहे. जिवंत राहून का आता इथून गेला झालं एखाद्याचा ऍक्सिडेंट, मेला म्हणजे गेला. कवा कोणाचं मरण आहे काही सांगता येते का घेऊन जायचं आहे? झंडून मरण्यापेक्षा बंद करून मरायचं ना, बरोबर नाही का? आणि भविष्यात या देशाचं संविधान धोक्यात आहे, या देशाचे बेरोजगार पोट्टे धोक्यात आहे. यानं अग्निवीर नावाची एक स्कीम आणली चोट्ट्यानं. या देशातलं पोरग 17 वर्षाच्या बॉन्डवर लागत होतं, त्याले तिरंग्यात शहीद झाल्यावर लिफ्टून आणल्या जात होतं, त्याला मानवंदना देण्यात येत होती, त्याले पेन्शन होती, त्याला कॅन्टीनची अर्ध्या किमतीची सुविधा होती. यानं अग्निवीर नावाची योजना आणली. गोरगरीब शेतकरी, कष्टकरी, कामगार, रिक्षेवाल्याचं पोरग लायब्ररीत दिवसभर अभ्यास करते, सकाळी 4:30 वाजता या रोडनं असा धावत जाते आर्मीची तयारी करायसाठी. ह्या चोट्ट्यानं 4 वर्षाची भरती आणली. तुमचं पोरग 19व्या वर्षी लागन आणि 23व्या वर्षी रिटायर्ड करन. लग्नाच्या वयात रिटायर्ड करणारा पंतप्रधान आहे. या अनफर गवार ह्या म्हणते मी स्वतः अनपड आहे, याचा तडीपार सोबती म्हणते आमचा पंतप्रधान MA आहे. कोण्या विषयात? एंटायर पॉलिटिक्स या नावाची डिग्रीच नाही आहे भारतात. बरं, डिग्री 1978ची, त्याच्यावर फॉन 1993चा, त्याच्यात युनिव्हर्सिटीचं स्पेलिंग चुकीचं. अबे साले कॉप्या करता तर कमीत कमी लोकायले तर नका दिसू देऊ. असा आहे. असा सत्यानाश या पंतप्रधानानं आपला केला. जे आहे अजून लय आहे, सांगत बसलो 3 तासही कमीच पडते. म्हणजे एवढं मायापाशी आहे का? लय व्हिडिओ घेतले आहे, व्हिडिओ पाहायचा युट्यूबवर, भरपूर व्हिडिओ घेतले आहे. पुरे सत्यानाश मी पुरी पोलखोल केली आहे यायची वाली, काहीच नाही ठेवलं त्याचं. आता अभ्यास करतो म्हणून समजते बा, म्हणून तुम्हाला सांगून राहिलो. म्हणून जेव्हा इतिहास लिहिला जाईल भविष्यात, माझ्या पोरानं जर मला विचारलं का बाबा या देशाचं संविधान धोक्यात होतं, या देशाचा शेतकरी धोक्यात होता, त्याच्या आत्महत्या होऊन राहिल्या होत्या, त्याच्या शेतमालाले भाव नव्हते मिळून राहिले, त्याच्या अन्नधान्यावर 5% GST लावला, 30 किलोच्या कट्ट्यावर 5% GST लावला. तुम्ही तुरीच्या दाईचे कट्टे आणता, मार्केटला गेले का 30 किलोचा HMTचा कट्टा आणता. कोण आणते 30 किलोचा? सर्वसामान्य माणूस आणते. तुमच्या घरी निया ड्रामात भरून आहे का नाही ते वर्षभराचे? त्याच्यावर बी साल्यानं 5% GST लावला. या देशातला शेतकरी, सर्वसामान्य नागरिक
हा धोक्यात आहे. बेरोजगार पोट्याचे रोजगार चालले, गव्हर्नमेंट नोकऱ्या बंद करून राहिले, आरक्षणावर खतम करायच्या मागे लागले आहे. जेव्हा या देशाचा बेरोजगार लंगलंग हिंडत होता, या देशाच्या शेतकऱ्याला न्याय मिळून नव्हता राहिला, या देशात संविधान धोक्यात होतं. माझ्या पोरांना जर भविष्यात प्रश्न विचारला, बाबा तेव्हा तुम्ही का करत होते, मी ह्या सभा दाखवीन त्याले, बाबू मी हे करत होतो. मायापेक्षा 84 वर्षाचा योद्धा या वयात आपल्या घरचं म्हातार बाजीवर पडलं असते. ते भर उन्हात हिंडून राहिले. पण तुमचं एवढं कर्तव्य आहे का या देशाचं संविधान धोक्यात आहे, सर्वसामान्य नागरिक धोक्यात आहे, या देशाचा शेतकरी धोक्यात आहे, बेरोजगार युवकाचं भवितव्य धोक्यात आहे, तर तुम्ही येणाऱ्या 13 तारखेचं बटन बरोबर दाबजा. एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला. म्हणून 3 आवाज देतो. आवाज आरपार गेला पाहिजे. जाईन का? छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. रामकृष्ण हरी. वाजवा तुतारी. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण वर्ध्यावर येऊन आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन